हे बघा, माणसाचा काही भरोसा नाही. अजितदादा गेले का नाही? कोणी म्हणलं होतं का? काल माझी बी बारी आली, ती वाचलो थोडंसं. येताना गाडी एका खड्ड्यात आदळली, दोन्ही टायर लेफ्टचे माझे बस्ट झाले. मर्सिडीज गाडीचे करू शकतो. आणि काही कमी पडली तर मी मंत्री आहे ना. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बजेटवाला मंत्री आहे मी. 22,500 कोटीचं बजेट माझं आहे एकट्याचं. आता 22,500 आता किती झिरो लावायचे त्याला एकदा विचारून तर घ्या, कसं लावतात झिरो. अरे हा पैसा आपल्याकडे, म्हणून लोक मला बजाजनगरचा आमदार म्हणतात. मी आमदार कुठलचा आहे? बजाजनगरचा. दुसरा एक उमेदवार आहे, तो काहीतरी फोन पे करायला लागला असं ऐकलं. अरे फोन पे हे काय भानगड आहे? नाही म्हणजे आपण मतदारांना विकत घेऊ आणि त्यांना फोन पे वर पैसे टाकू. अरे चांगले धंदे चालले ते कर, कशाला टोक्याला लागतो? लोकांना मूर्ख बनवणं एवढं सोपं आहे का? अरे ही सत्ता आहे, ही सत्ता ही लोकांसाठी असते. मी किती मोठा झालो याला महत्व नाही, मी लोकांसाठी काय केलं याला महत्व आहे. ते काम आपण केलं पाहिजे. गेले 20 वर्ष मी या ठिकाणी आमदार आहे. माझ्या माता भगिनीला विचारा, माझ्या भावांना विचारा, कधीतरी तुम्हाला असं वाटलं का हा आमदार आहे, हा मंत्री आहे म्हणून? आपल्या घरातलं वाटतो का नाही? माझं कुटुंब या ठिकाणी काम करतो तुमच्यासाठी. कधी त्यांनी विचारलं का नाही मी पालकमंत्र्याची बायको आहे, मी पालकमंत्र्याची मुलगी आहे? कधी आमच्या डोक्यात ते जात. आम्ही हे समजतो की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्या आशीर्वादाच्या बळावर आपण जिवंत आहोत. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे, म्हणून आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहोत. कालची घटना सांगतो. हे बघा, माणसाचा काही भरोसा नाही. अजितदादा गेले का नाही? कोणी म्हणलं होतं का? काल माझी बी बारी आली, ती वाचलो थोडंसं. येताना गाडी एका खड्ड्यात आदळली, दोन्ही टायर लेफ्टचे माझे बस्ट झाले. मर्सिडीज गाडीचे. मग दुसरी माझी इनो होती, त्याच्यात बसली. ती गाडी आतापर्यंत घरी नाही आलेली. काय भरोसा हो माणसाच्या आयुष्याचा? जर काही झालं असतं काल बरं वाईट तर तुम्ही श्रद्धांजली वाहिली असती. हे सर्व तुम्हाला पुण्य जे काही मिळतं त्याच्या जोरावर तुम्ही आज जिवंत आहात. मी आयुष्यामध्ये सगळ्यांना सांगतो, अरे तुम्हाला मिळालेला आजचा दिवस हा चांगला लावा. आजचा दिवस ते चांगलं काम करा. उद्याच्या दिवसाची चिंता करू नका. उद्याचा दिवस निघो का ना निघो. आणि ही ताकद जेव्हा तयार होते त्या टायमाला मला वाटतं की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला चिंता करायची गरज नाही. तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर आहात का नाही? सर्वजण माझ्या बरोबर आहात ना तुम्ही? मग त्याच्यासाठी मला काय करायचंय? या सगळ्या उमेदवाराच्या डोक्यात चेहऱ्यावर काही टेन्शन होतं. टेन्शन काही घेऊ नका बाबा. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर या लोकांबरोबर तेवढंच नम्रतेने वागा जसं मी वागतो. नाही तर चुनकी आहे, चलो आता काय करायचं तुमची, असं म्हणलं का माणूस दुसऱ्यांदा पटकी खातो समजायचं.